अंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया ठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वराशी. पुंडलिका वरदे हा विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सुरेखा त्यांच्यामुळे मला इथे संधी मिळाली, त्यांचं मी आभार मानते, कौतुक करते की या विषयामध्ये त्या चांगल्या प्रकारे प्रगती करते. तर आज आहे कार्तिक त्रयोदशी. आजचा दिवस आहे ना अतिशय महत्त्वाचा, कारण या दिवशी स्वतः ज्ञानेश्वरांनी आळंदी या ठिकाणी समाधी घेतली आणि त्याच्यासाठी सगळे संतजन तिथे जमा झाले. मग त्यांनी समाधी का घेतली हा एक प्रश्न माझ्या मध्ये. आणि आळंदीलाच का घेतली, आळंदीला काय असं म्हणतो बघा. मी पहिल्यांदाच म्हटले अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, याच्यातच तिचं महत्व आपल्याला कळते की आळंदी किती. आणि आळंदीमध्ये स्वतः इंद्रायणी नदीचं निर्माण केली, त्याने मोठं तप केलं होतं आणि अनेक योग्यांनी सुद्धा तिथं सिद्धी प्राप्त केलेली, पुरातन कालापासून ती सिद्धी प्राप्त केली. आणि स्वतः ज्ञानेश्वरांच्या आईंनी त्या सुवर्ण पिंपळाला 7 लाख फेऱ्या मारलेल्या, त्याचं एक महत्व आहे. आणि ज्ञानेश्वरांचं ते आजोळ आहे, आजोळ कोणाला आवडत नाही, आजी आजोबाचा आजोळ तर सगळ्यांना आवडतं. आणि तिथं स्वतः शंकराचं मंदिर आहे, तिथे शंकराचं मंदिर आहे पुरातन कालापासून. आणि त्यामुळे आळंदीला फार महत्व आहे. त्यांच्या प्रवासामध्ये, जीवन प्रवासामध्ये आपेगाव आलं, पैठण आलं, अजून तुम्हाला सांगते नेवासं आलं. ह्या गावांच्या बद्दल त्यांनी पण तिथं काहीतरी कीर्ती केलेली की रेड्याला बोलायला लावलं, ज्ञानेश्वरी नेवासाला लिहिली, पैठणला दाखला दिला की आम्हाला सगळ्या अधिकार मिळावा म्हणून त्या पंडितांच्या समोर. मग ते न वापरता त्यांनी आळंदीच घेतलं, कारण आळंदीला हे महत्व आहे की ती पुरातन कालापासून अलंकापुरी किंवा इंद्रायणी नदीच्या तीरावरती पवित्र झालेली म्हणून. आणि का घेतली हा सामान्य माणसाला प्रश्न पडलेला आहे. कारण ज्ञानेश्वर हे अतिशय असं गहन व्यक्तिमत्व आहे, कारण त्यांचं जीवनच अतिशय वेगवेगळ्या प्रसंगांनी भरलेलं आहे आणि त्याच्यातून आपल्याला एक वेगळ्या प्रकारचा अनुभव येत असतो. तर ज्ञानेश्वरांनी त्याच्यासाठी त्यांच्या द्वितीय अशा बुद्धिमत्तेने ज्ञानेश्वरी लिहिली, नंतर चांगदेव 65 लिहिली, अमृतानुभव लिहिला, वेगवेगळे अभंग लिहिले, वेगवेगळ्या गवळणी लिहिल्या. त्याच्यातून सामान्य माणसाला परमार्थ कसा करायचा हे त्यांनी आपल्याला दिलं. आणि शिवाय त्यांना असं वाटायला लागलं की आता हे मी सगळं केलं, सामान्य माणसाला भक्ती मार्गाला लावलं, भागवत धर्म कसा करायचा, देवाची भक्ती साध्या साध्या याच्यातून कशी करायची, किंवा भेदाभेद मानायचा नाही, मानवता ही एकच आहे. आणि पसायदान लिहिलं, विश्वासाठी प्रार्थना केली, त्याच्यासारखं कोणतंच मोठं कार्य नाही. मग हे सगळं केल्यानंतर त्यांच्या मनात यायला लागलं की माझ्या हातून देवाने जेवढी काही पुण्य कामं करायची आहेत तेवढी मी केलेली आहेत आणि सामान्य माणसाला एक वेगळ्या वळणावर मी नेऊन ठेवलेले. त्याने आता ते पुढे चालवायचंय, तिथं माझी आता गरज लागणार नाहीये आणि हे माझं अवतार कार्य आता संपले, या देहाचा मला आता काही गरज नाही. असा विचार करून त्यांनी समाधी घेण्याचं ठरवलं आणि संत नामदेवांना सांगितलं. संत नामदेव आणि ज्ञानेश्वर या दोघांनी उत्तर भारताची सगळी प्रदक्षिणा, सगळी प्रवास वर्णन केलेलं आहे. तिथे ते गेलेले आणि सगळं फिरल्यानंतर ते पंढरपूरला आले. पंढरपूरला विठ्ठलाच्या मंदिरामध्ये गेले आणि मंदिरामध्ये विठ्ठलाच्या पाया पडताना सांगितले की देवा आता मला ह्या देहाचं काहीतरी बरं वाईट करायचं आणि मला समाधी घ्यायची आहे आणि समाधी घेताना मी आळंदीलाच घेणार आहे. देवही एकदम अवाक झाले की असं कसं काय आहे, याने माझ्या या अगदी अतिप्रिय असलेल्या शिष्याने असा कसा काय हा निर्णय घेतला.
आणि देवाकडून एक दुसरंही मागणं मागितलं की देवा, कार्तिक आणि आषाढीला तुझी एकादशी असते, पंढरपूरची एकादशी, मग तुझ्या नावाची जशी एकादशी ना, तशी माझ्या नावाची पण एकादशी पाहिजे, हे वरदान तू मला दिलं पाहिजे. म्हणजे बघा, कार्तिक एकादशी झाली, आता मोठी पंढरपूरची यात्रा झाली, आणि आता काल परवा आळंदीची यात्रा झाली, आणि आळंदीची यात्रा झाल्यानंतर मी समाधी घेणार आहे. आता विठ्ठलाला त्याचा निर्णय पक्का असतो हे माहित होतं. मग त्यांनी लगेच सगळ्यांना सांगितलं की ज्ञानदेव अशा प्रकारे समाधी घेणार आहे. मग स्वतः विठ्ठल, स्वतः रुक्मिणी, त्यांचे ते गरुड, हनुमंत, सर्व संतजन, नंतर परिसा भागवत हा, नंतर नामदेव, नंतर त्याची 4 मुलं, हे सगळे जागे झाले आणि ते सगळे आळंदीला आले. कधी आले? दशमीला. मग दशमीचं कीर्तन झालं. 11व्या तिथीला म्हणजे एकादश झाली, तेव्हा पण भजन कीर्तन झालं. 12व्या दिवशी बार्शीला सगळा उपवासाचं पारणं फिरलं. त्रयोदशीला आता प्रत्यक्ष समाधीचा दिवस उगवला. मग आळंदीला सगळी नगर प्रदक्षिणा घालायची ठरलं, आणि नगर प्रदक्षिणा घालताना सगळे म्हणजे सगळं आळंदीचे सगळे नागरिक किंवा आळंदीजन हे सगळे, आणि हे सगळे ऑल महाराष्ट्रातून आलेले सगळे संतजन किंवा ज्यांना ज्ञानेश्वरांच्या बद्दल अतिशय जिव्हाळा किंवा काय, ते विसोबा खेचर म्हणा किंवा तो परिसा भागवत म्हणा, किंवा ज्याच्या चांगदेवासाठी त्यांनी ते निर्जीव भिंत चालवली होती, ते म्हणजे ते स्वतः तिथे आले की असं काय अलौकिक हे घडणार आहे, हे समाधी घेणार म्हणजे काय. मग त्या दिवशी ते सुशोभित झाले, पवित्र झाले, आंघोळ केली, नंतर फुलांचे त्यांना हार घातले गेले. त्यांच्या चेहऱ्यावर ना एक विशेष प्रकारचं त्या दिवशी तेज होतं की तो चेहरा पाहिल्यानंतर लोक एकदम अवाक दृष्टीने पाहत होते की या चेहऱ्यामध्ये किती प्रेम आहे, किती वात्सल्य, आणि कशा प्रकारे हा चेहरा दिसतोय. आणि ते पुढे त्यांच्या मागे भावंड, त्यांच्या मागे विठ्ठल, रुक्माई, त्यांच्या मागे सगळे संतजन, आणि असे नगर प्रदक्षिणा घालतायत. दिंड्या पताका चाललेल्या आहेत, टाळ मृदुंगांचा गजर चाललेला आहे, आणि हळू हळू सगळी नगर प्रदक्षिणा त्या ज्या ठिकाणी समाधी घ्यायची, सिद्ध त्या मंदिरापाशी शंकराच्या, तिथं ते आलेले. मग आता समाधीमध्ये जाताना त्या नामदेवाच्या मुलांनी काय केलं, ते विवर उघडलं, तिथे दगड बसवलेला, ते विवर स्वच्छ केलं होतं आधीच. ते त्या ठिकाणी एक मुरगाजीन घातली होती, हरणाचं कातड घातलेलं होतं, नंतर ज्ञानेश्वरी ठेवलेली होती, फुलं, बेल, पत्री आणि तुळशी हे सगळं पवित्र करून त्यांनी ठेवलेलं होतं. आता प्रत्यक्ष समाधीचा वेळ आला, सगळे असे दिग्मूढ झाले की आता काय करावं, आणि यांच्या चेहऱ्यावर निघलं की मला आता या समाजाचं काही नाही. बघा, आपल्या घरामध्ये एखादी माणूस जाताना आपले डोळे कसे पाण्याने भरतात, आता यांना तर समाजच, हे जगच सोडून यायचं होतं, तरी त्यांच्या चेहऱ्यावर निर्विकारपणा होता. पण थोडी भावनिकता असते. पहिल्यांदा त्यांनी विठ्ठलाचं दर्शन घेतलं, चरणांना स्पर्श केला, विठ्ठलाने आशीर्वाद दिला, आणि रुक्मिणी मातेचं दर्शन घेतलं, आणि निवृत्तीनाथाच्या पाया पडायला गेले. निवृत्तीनाथ म्हणजे त्यांचे प्रत्यक्ष गुरु आणि मोठा भाऊ. आई वडील गेल्यानंतर निवृत्तीनाथांनी या भावंडांना लहानाचं मोठं केलेले, त्यांचा सांभाळ केलेला आहे, आईच्या माईने वाढवलेले आहे. निवृत्तीनाथ पण अगतिक झाले की माझा ज्ञानेश्वर आता मला परत दिसणार नाही, अतिशय व्याकुळ झाले. पण ज्ञानेश्वरांनी नजरेने त्यांची समजूत घातलेली आणि त्या भावाला आपल्या मोठ्या आलिंगन दिलेले. बघा, गुरुच्या आधी शिष्य मोठा होतोय ही अलौकिक गोष्ट होती. गुरुच्या आधी शिष्य होतोय म्हणजे फारच मोठी घटना होती. आणि त्याचं कौतुक निवृत्तीनाथांना वाटत होतं की माझा भाऊ इतका मोठा झाला, त्याचं कौतुकही होतं, पण त्याचा विरोध मला आता सहन करावा लागणार, याचं दुःखही त्यांच्या एका डोळ्यामध्ये दिसत होतं आणि एका डोळ्यामध्ये आनंद दिसत होता. नंतर सोपान देवाकडे गेले, तो तर गलित गात्रच झालेला, त्याला काय बोलता येईना, तरी ज्ञानेश्वरांनी त्याला आवडून आलिंगन दिलं. आणि मुक्ताई बिचारी ती तर रडविली झाली होती, डोळ्याच्या पदरा आढळून सगळ्या अश्रूंच्या धारा चालल्या होत्या. ती म्हणाली,
अरे ज्ञानदेवा, आताशी कुठं लोकांना तुझं महत्व कळायला लागले की तू रेड्याच्या तर्फे सगळा वेद बोलून दाखवला, ती निर्जीव भिंत तू चालून दाखवली, नंतर ज्ञानेश्वरी लिहिली, आणि आता तुझी कीर्ती सगळ्या आसवंतामध्ये फिरत असताना तू निघून जाते. हे कसं काय होणार रे? आता तर तुला महत्व प्राप्त झाले, इतके दिवस तू किती म्हणजे दुःख सहन केलं, काय काय अपमान सहन केले, आणि आता कुठं जातोय तू? म्हणजे हे बरोबर नाही बाबा. तरी पण तिला प्रेमाने समजावलं आणि स्वतः विठ्ठलाने या दोन्ही दिने बाबांची समजूत घातली. नामदेव तर व्याकुळच झाले, कारण त्यांनी तीर्थयात्रा केली होती. नामदेवांच्या संत ज्ञानेश्वरांच्या बरोबर कितीतरी दिवस ते राहिलेले होते. त्यांचा स्वभाव त्यांना किती कसा होता हे माहित होते, किती मायाळू हे माहित होते. तेही आगतिक झाले होते. मग स्वतः विठ्ठल, स्वतः निवृत्ती, स्वतः नामदेव यांनी ज्ञानेश्वर महाराजांना दोन्ही हाताने प्रेमाने धरलं आणि त्या विवराकडे घेऊन चालले. आणि हा सगळा समाज दिग्मूढ होऊन बघतोय. सगळं आकाश शांत झाले, सगळे झाडं झुडपं वेली सगळे आकाश एकदम निस्तब्ध शांतता. तो सुवर्ण पिंपळ एकदम शांत झाला, एक सुद्धा त्याचं पान आलेला एवढं नाही. ती माती, ते दगड, ते सगळं ती पृथ्वी एकदम शांत. आणि इंद्रायणी सुद्धा थांबली ही घटना घडताना. देवा देवा इंद्रायणी थांबली, देवा देवा इंद्रायणी थांबली. पंढरीचा पांडुरंग आळंदीशी आला, पंढरीचा पांडुरंग आळंदीशी आला. भक्तिभावाने एक रूप झाला, भक्तिभावाने एक रूप झाला. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. देवा देवा इंद्रायणी थांबली, देवा देवा इंद्रायणी थांबली. आणि भाऊ आपला समाधी घेतोय तेव्हा मुक्ताई काय म्हणते बघा. समाधी घेऊन जाई ज्ञानदेव, समाधी घेऊन जाई ज्ञानदेव. सोहळा पूर्व जाह लागे माये, सोहळा पूर्व जाह लागे माये. समाधी घेऊन जाई ज्ञानदेव. निवृत्तीनाथाने चालविले हाती, निवृत्तीनाथाने चालविले हाती. पाहुनी मूर्ती धन्य वाटे, पाहुनी मूर्ती धन्य वाटे. सोपान मुक्ताई जाहली व्याकुळ, सोपान मुक्ताई जाहली व्याकुळ. मायेचे बळ प्राणा बोले, मायेचे बोल प्राणा बोले. समाधी घेऊन जाई ज्ञानदेव. तो क्षण आला आणि देवाने नंतर निवृत्तीनाथाने संत नामदेवाने त्यांना खाली विवरामध्ये नेलं. तिथं खाली बसवलं, समोर ज्ञानेश्वरी ठेवली, फुलं ठेवली, आणि ज्ञानेश्वर धीर गंभीर आवाजात डोळे झाकून पद्मासन घालून ओम ओम याचा पुनरुच्चार करत राहिले. काय तो क्षण असेल बघा, समोर डोळ्यासमोर आणा की सगळे असे अगतिक झालेले आहेत. आणि मग आता विवराच्या बाहेरीनं भागत होतं, म्हणून स्वतः विठ्ठल बघा काय भाग्य आहे की देव पंढरपुरावरून ज्ञानेश्वरासाठी आलेला आहे. माता रुक्मिणी आलेली आणि हा शेवटचा क्षण ते पाहत आहेत. अशा प्रकारे त्याची कृपादृष्टी आहे, म्हणूनच ही संजीवन समाधी. स्वतः देव तिथं आले म्हणजे काही ही कमी गोष्ट नाही, अतिशय भाग्याची ही गोष्ट आहे. आणि विशेष म्हणजे महाराष्ट्राला फार अतिशय भाग्याची गोष्ट आहे की महाराष्ट्रामध्ये पंढरपूर पण आहे आणि आळंदी पण आहे. आपल्यासारखं सुख नाहीच. दोन ठिकाणी पवित्र क्षेत्र ही आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत आणि त्या ठिकाणी आपण जाणं हे आपलं अतिशय कर्तव्य. कितीही काम असू द्या, कामाची घाई असू द्या, पण तिथे जाऊन नतमस्तक होणं हे आपलं कर्तव्य आहे.
तर अशा प्रकारे ते बाहेर आले आणि मग एकच कल्लोळ झाला, ज्ञानेश्वर महाराज की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय. त्या विवराला तो दगड लावला गेला आणि अशा प्रकारे हा सोहळा संपूर्ण झाला. आज आळंदीमध्ये फक्त याचच कीर्तन आणि याचीच कथा सांगितली जाते त्रयोदशीच्या दिवशी. सगळ्या आखाड्यामध्ये सगळ्या त्या त्यांचे जेवढे जे असतील लोक, त्यांच्या सगळ्या त्या ह्याच्यामध्ये हेच असतं की ज्ञानेश्वर महाराजांनी कशा प्रकारे समाधी घेतली आणि ते ताईंनी सांगितल्याप्रमाणे संजीवन समाधीचं काय महत्व आहे हे त्या ठिकाणी सांगितलं जातं. अशा या ज्ञानेश्वर महाराजांना मी आज त्रिवार वंदन, त्रिवार